शिवसेना कोणाची या वादावरचा सुप्रीम कोर्टातला युक्तिवादाचा पहिला डाव शेवटाकडे आलाय आणि या पहिल्या डावात ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या 78 पानी निकालाला चेकमेट केले। त्यामुळे हा युक्तिवादाचा पहिला डाव ठाकरेंनी एक हाती जिंकलाय असं म्हणायला पूर्ण वाव आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना देण्याचा आयोगाचा निकालच कसा बेकायदेशीर घटनाबाह्य आहे हे सिब्बलांनी आपल्या 4 दिवसांच्या 4 युक्तिवादातून वेगवेगळे कायदेशीर दाखले देत सांगितलं। आयोगाचं हे निकालपत्रच शिंदेंना शिवसेना द्यायची या इराद्यानं लिहिल्याचा युक्तिवाद सिब्बलांनी केला। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात 11 ऑगस्टच्या सुनावणीत सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निकालातले 4 कोणते विरोधाभास पकडले आणि त्यामुळे संपूर्ण सुनावणीचा रोखच कसा फिरून टाकला याचंच बिटवीन द लाईन अर्थ उलगडणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। केंद्रीय निवडणूक आयोगानं 17 फेब्रुवारी 2023 ला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला। त्यालाच ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले। याच ऐतिहासिक याचिकेवरील नियमित सुनावणीला आता 30 जुलै रोजी सुरुवात झाली। 11 ऑगस्टच्या सुनावणीतला सिब्बल यांचा युक्तिवाद हा निवडणूक आयोगाच्या निकालावर शेवटचा घाव घालणारा ठरला असं म्हटलं जातंय। बुद्धिबळात जशी सुरुवातीलाच प्रतिस्पर्ध्यांची एक चूक हेरून त्याला काही मोजक्या चालींमध्ये पराभूत केलं जातं, अगदी तसाच प्रकार सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या 78 पानी निकालासोबत केलाय। आयोगानं हा निकाल इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 च्या परिच्छेद 15 अंतर्गत दिला होता। सिब्बल यांनी याच परिच्छेद 15 च्या आधारे आयोगाच्या निकालाचे प्रामुख्याने 4 तुकडे केलेत आणि आयोगाची संपूर्ण कायदेशीर मांडणीच कशी कोसळून पडते हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। मग सिब्बल यांनी निकालातून कोणते 4 निष्कर्ष काढलेत तर पहिला निष्कर्ष आहे तो म्हणजे शिवसेनेत फूट पडली असा आयोगाचा थेट दावा आहे। दुसरा निष्कर्ष आहे वादावर निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या मूळ घटनेची कसोटी लावणं अयोग्य आहे। तिसरा निकष आहे बहुमत चाचणी हाच खरा निकष आहे, पण संघटनात्मक पक्षातलं बहुमत मोजण्यातून कोणताही स्पष्ट किंवा समाधानकारक निष्कर्ष निघाला नाही। आणि चौथा महत्वाचा निष्कर्ष आहे संघटनात्मक बहुमताला बाजूला सारून केवळ विधिमंडळ पक्षातलं आमदार खासदारांचं बहुमत निर्णायक मानून पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल करणं। सिब्बल यांनी थेट आयोगाच्या या मांडणीच्या मुळावरच घाव घातला। ते म्हणाले जर पहिली पायरी बेकायदेशीर आणि चुकीची असेल तर त्यावर उभा असलेला हा 78 पानांचा अख्खा निकालच बेकायदेशीर घटनाबाह्य ठरतो। परिच्छेद 15 नुसार आयोगाला वादात पडण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजेच अधिकार क्षेत्र तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा मूळ राजकीय पक्षात मोठी उभी फूट पडलेली असते। पण इथं निवडणूक आयोगानं फुटीचा पुरावा म्हणून काय गृहीत धरलं तर केवळ आमदारांच्या वेगवेगळ्या बैठका, नवीन गटनेत्यांची नियुक्ती आणि एकमेकांविरुद्ध सुरू असलेली अपात्रतेची कारवाई हाच मुद्दा मांडत सिब्बल यांनी सांगितलं की आमदारांमध्ये वाद होणं किंवा त्यांनी वेगळी बैठक घेणं म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडली असं कधीच मानलं जाऊ शकत नाही। जर मूळ राजकीय पक्षात फूट पडल्याचा कोणताही ठोस पुरावाच नव्हता तर आयोगाला परिच्छेद 15 अंतर्गत या विषयात नाक खुपसण्याचा अधिकारच नव्हता। हाच तो चेकमेट आहे ज्यानं निवडणूक आयोगाचा कायदेशीर पायाच खिळखिळा करून टाकलाय असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे। मग विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ राजकीय पक्ष याच्यात नेमका फरक काय तर सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ राजकीय पक्ष हा फरक सांगत असताना एक महत्वाचा नवा कायदेशीर दाखला दिला। सिब्बल यांनी 2007 मधल्या सुप्रीम कोर्टाच्या प्रसिद्ध अशा राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य खटल्याचा दाखला दिला। हा खटला उत्तर प्रदेशातल्या बहुजन समाज पक्षाच्या आमदारांच्या बंडाशी संबंधित होता। या ऐतिहासिक निकालामध्ये सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं स्पष्ट केलं होतं की मूळ राजकीय पक्षात पडलेली फूट आणि विधिमंडळात आमदारांनी स्थापन केलेला वेगळा गट या 2 पूर्णपणे वेगळ्या भिन्न बाबी आहेत। लोकप्रतिनिधी किंवा आमदार हे एकाच वेळी 2 वेगवेगळ्या टोप्या घालू शकत नाहीत। पक्षांतर बंदी कायद्यातल्या तत्कालीन परिच्छेद 3 चा हवाला देत सिब्बल यांनी स्पष्ट केलं की 2003 मधल्या 91व्या घटना दुरुस्तीने केवळ 1/3 आमदारांची फूट ग्राह्य धरणारा नियमच आता रद्द झालाय। त्यामुळे आता आमदारांचा गट वेगळा झाला म्हणजे मूळ राजकीय पक्ष फुटला असा निष्कर्ष निवडणूक आयोग काढूच शकत नाही। आयोगाने या खटल्यात आधी आमदार फुटले आणि त्यावरून मूळ पक्ष फुटला असा उलटा न्याय लावलाय असं सिब्बल यांचा युक्तिवाद सांगतो। निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या समाजवादी पार्टीच्या किंवा केरळ काँग्रेसच्या फुटीचे जे संदर्भ दिले
ते कसे चुकीचे आहेत हे देखील सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये सांगितलं. त्या प्रकरणांमध्ये केवळ आमदार नाही तर पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीत आणि संघटनेत उभी फूट पडली होती. इथं मात्र संपूर्ण संघटना उद्धव ठाकरेंसोबतच होती हे निवडणूक आयोगानं देखील मान्य केलं असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. मग शिंदेचं मुख्य नेतापद ही बेकायदेशीर आहे का? तर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 22 जुलै 2022ला प्रतिनिधी सभेची शिवसेनेच्या एक घाईघाईत बैठक बोलावली आणि स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून घोषित केलं. तसंच उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावरून हटवलं. हाच धागा पकडत सिब्बल यांनी आयोगाला आणि प्रतिवादी शिंदे गटाला विचारणा केली. शिवसेनेच्या मूळ 1999च्या घटनेत मुख्य नेता नावाच्या कोणत्याही पदाची तरतूदच अस्तित्वात नव्हती. मग शिंदेंनी स्वतःला हे मुख्य नेता पद कोणत्या पक्ष घटनेच्या आधारे बहाल करून घेतलंय? शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना म्हटलं होतं की शिवसेनेची 2018ची दुरुस्त केलेली घटना ही लोकशाही विरोधी आहे आणि सर्व अधिकार पक्षप्रमुखाला देणारी आहे. सिब्बल यांच्या मते शिंदे गटाचा हा दावा दुटप्पीपणाचा आहे. ते म्हणाले 2018च्या पक्षघटनेनुसार शिंदेंनी पक्षात मोठी पदं मिळवली, शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट मिळवलं, पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून ते आमदार झाले आणि मंत्रीपद देखील त्यांनी उपभोगली. तीच घटना स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सोयीसाठी अचानक लोकशाही विरोधी कशी ठरते? आणि 2018ची घटना लोकशाही विरोधी आणि बेकायदेशीर मांडली तर त्याच बेकायदेशीर घटनेच्या आधारे शिंदेंनी मिळवलेली आमदारकी आणि मंत्रीपद सुद्धा बेकायदेशीर ठरत नाहीत का? सिब्बल यांनी विचारलेल्या या प्रश्नांचं उत्तर शिंदेंना आणि शिंदेसोबतच निवडणूक आयोगाला देखील द्यावा लागणार आहे. इथंच सिब्बल यांनी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 29 चं वाचन केलं कोर्टासमोर. ते म्हणाले की कलम 29 अंतर्गत आयोगाला केवळ पक्षाच्या स्थापनेच्या आणि नोंदणीच्या वेळीच पक्ष घटना लोकशाहीवादी मूल्यांना मानणारी आहे की नाही हे तपासण्याचा अधिकार असतो. एकदा नोंदणी झाली की आयोग हे काही पक्षाच्या अंतर्गत कारभारात लुडबुड करणारं न्यायालय किंवा लवाद बनूच शकत नाही. आणि समजा एखादी घटना लोकशाही विरोधी आहे असं गृहीत धरलं तरी देखील जास्तीत जास्त काय होऊ शकतं तर निवडणूक आयोग त्या पक्षाची नोंदणी रद्द करण्याची नोटीस पाठवू शकतं. पण एका मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह काढून ते दुसऱ्या बंडखोर गटाला बहाल करण्याचा अधिकार आयोगाला कोणत्याही कायद्यानं दिलेला नाही. या सुनावणी दरम्यानच सुप्रीम कोर्टानं देखील काही मर्मभेदी प्रश्न आणि टिप्पण्या केल्या. यातूनच कोर्टाचा नेमका रोख कुठे आहे याचा आपल्याला अंदाज येतो. त्यामुळे आता आपण सिब्बलांच्या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टानं काय म्हणलं ते बघू. तर सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण नोंदवलं. ते म्हणाले पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांची निवडणूक न घेता थेट नियुक्ती किंवा नामनिर्देशन करणं हे सुद्धा लोकशाही विरोधी असू शकतं. यावरच सिब्बल यांनी अत्यंत चतुरपणे उत्तर दिलं की पक्षाची अंतर्गत रचना कशी असावी, त्यात किती पदं असावीत आणि ती कशी भरावीत हा त्या ऐच्छिक संघटनेचा पक्षांतर्गत अधिकार आहे. अगदी काँग्रेस पक्षामध्येही युवक काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक घेतली जाते, पण इतर नियुक्त्या कशा करायच्या हा पक्षाचा अधिकार असतो. यामध्ये निवडणूक आयोग हस्तक्षेप करू शकत नाही. नागरिकांना घटना दुरुस्ती करण्याचा आणि संघटना चालवण्याचा अधिकार कलम 19(1) क अंतर्गत मिळालेला मूलभूत हक्क आहे. दुसरे न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी या सुनावणीवेळी अत्यंत मार्मिक आणि सद्य राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकणारी एक टिप्पणी केली. ते म्हणाले भारतीय संदर्भामध्ये समाजवाद हा असा एक शर्ट आहे जो सर्वांनाच अगदी योग्य बसतो. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की संविधानातली सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता या अत्यंत व्यापक आणि लवचिक संकल्पना आहेत. यानंतरच न्यायमूर्ती बागची यांनी सिब्बल यांना या सुनावणीतला सगळ्यात कळीचा आणि महत्वाचा प्रश्न विचारला, जो प्रश्न या सगळ्या प्रकरणाला कलाटणी देऊ शकतो असं म्हटलं जाते. त्यांनी विचारलं, तुमचा मूळ मुद्दा असा आहे का की शिवसेना हा आधीपासूनच म्हणजे 1989 पासूनच नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त पक्ष होता, त्यामुळे पक्षाची नोंदणी रद्द करण्याची कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा कायदेशीर प्रक्रिया न राबवता निवडणूक आयोग 2010च्या अंतर्गत मार्गदर्शक सूचना थेट तुमच्यावर लागू करू शकत नाही? यावर सिब्बल म्हणाले की होय, अगदी बरोबर आहे माय लॉर्ड्स. आम्ही वेळोवेळी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नावं आणि तपशील निवडणूक आयोगाला सादर केले होते. आम्हाला कोणतीही नोटीस न देता, आमची बाजू ऐकून न घेता थेट आमचं चिन्ह आणि नाव काढून घेणं हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि मनमानी कारभार आहे. न्यायमूर्ती बागची यांच्या या प्रश्नानं ठाकरे गटाच्या कायदेशीर बाजूला खूप मोठं बळ मिळाले असं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर 11 ऑगस्टच्या या ऐतिहासिक सुनावणीत सिब्बल यांनी आयोगाच्या 78 पानांच्या निकालातल्या विसंगती आणि कायदेशीर त्रुटी अत्यंत कौशल्यानं कोर्टासमोर उघड्या पडल्या.
आमदार फुटले म्हणजे मूळ पक्ष फुटला हा निवडणूक आयोगाचा सगळ्यात मोठा दावाच त्यांनी कायदेशीर पुराव्यांसह नव्या पुराव्यांसह खोडून काढण्याचा युक्तिवाद मांडला. पण सुनावणी अजून संपलेली नाही. सध्याच्या घडीला ठाकरे गटानं पहिल्या टप्प्यात अत्यंत भक्कम कायदेशीर बाजू मांडली आहे असं आपण म्हणू शकतो. आता दुसरा टप्पा शिंदे गटाचा असणार आहे. प्रतिवादी शिंदे गटाचे वकील या तांत्रिक पेचावर कोर्टात काय प्रतिवाद करतात, कोणता नवीन अँगल मांडतात आणि स्वतःच्या मुख्य नेत्या पदाचं आणि 2018च्या घटनेच्या दुटप्पीपणाचं काय समर्थन करतात यावरच या सत्ता संघर्षाचं अंतिम भवितव्य अवलंबून असणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, सिब्बल यांचा हा युक्तिवाद खरंच ठाकरेंना शिवसेना पुन्हा मिळवून देईल का? निवडणूक आयोगाचा निकाल सुप्रीम कोर्टात टिकेल का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण कायदेशीर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अचूक कायदेशीर विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.